गणरायाला साष्टांग प्रणिपात. सालाबादप्रमाणे याही वर्षी सजीव सामाजिक देखाव्याची परंपरा जपत अनेक पुरस्कार प्राप्त त्रिमूर्ती गणेश मंडळ उषा टॉकीज मागे शाहूपुरी कोल्हापूर स्वाभिमान सादर करीत आहे सजीव देखावा. पवित्र हा पवित्र हा पवित्र हा पवित्र हा पवित्र हा पवित्र हा. माधू, हे माधू, अरे आज लवकर आलास वाटतं आणि रस्ता लोटून पण झाला. वय जोशी काका, अहो फाट्याच लवकर आलो आणि घेतला भराभर रस्ता लुटून. अरे पण इतक्या लवकर? आत्ता कुठं 5:30 वाजतायत. कमाल आहे तुझी बाबा. हा अहो जोशी काका, जरा इकडे या की. ते पायातला कचरा काढ. अहो कमाल कसली माझी. अहो तुमच्यासारखी माणसं आता पहाटेच फिरायला येतात म्हणून त्यांच्या आधी येऊन कचरा काढायला लागतोय. अहो जरा वेळ झाला की लोक तक्रार करतात मग, आणि मग तो मुकादम आमचा जीव खातोय. हो अहो काय सांगू तुम्हाला. खराय बाबा, लोट लोट हा लोट. हा हा अहो जोशी काका, जोशी काका. हॅलो हॅलो. अहो काय झालंय तुम्हाला. अहो अहो बसा बसा, जरा शांत बसा. अहो कशाला एवढं सकाळचं चाला येत आहे. आता बघा केवढा त्रास होती तुम्हाला. हा बसा बसा, जरा आराम करा. मॉर्निंग वॉक नाही रे बाबा, इथंच पेपर आणायला गेलो तो. असं वय वय झालंय माझं. जरा चाललं तरी दमायला होतं. धापेचा त्रास आहे बाबा. अहो काका, मग एवढा त्रास होतोय तर कुणाला तरी लावून द्यायचं नव्ह का. आपण घरी बसायचं, औषध घ्यायचं, विश्रांती घ्यायची. हा घेतो बाबा, घेतो. आता तेच करतो. बर ते राहू दे. आता जरा चहा घेऊया चला, म्हणजे जरा बरं वाटेल. माधू, बोला की, बोला की काका. मला तुझं कायमच कौतुक वाटतं रे बाबा. अहो कौतिक आणि माझं वय ते कशाबद्दल. अरे थंडी असू दे, वारा असू दे, पाऊस असू दे, तू तुझं काम अगदी चोख पार पाडतोस. कोविडच्या काळात तू अखंड काम केलंस. कधीही सुट्टी घेत नाहीस आणि कधी आजारी पडत नाहीस. आणि वर हसतमुख आणि कर्तव्य तत्पर असं तुझं व्यक्तिमत्व. काय बोलताय जोशी काका. मला खरंच कौतुक आहे तुझं रे बाबा. हसतमुख आणि काय म्हटलं ते कर्तव्य तत्पर. अहो काका, सकाळी सकाळी काय मीच भेटलोय आमची चेष्टा कराय. हा चला चहा पाचतो म्हटलं नव्हतं मस्ती. आल्याचा एकदम कडक. अगदी बरोबर. चल माधू, अरे माधू. हा काय रे. अरे तो कट्ट्याजवळचा कचरा साफ कर बाबा लवकर. हा हा करतो लगेच. काय नालायक लोक आहेत, दारू डोसतात आणि रस्त्यावर बाटल्या इकडे तिकडे टाकतात. नाही नाही, सगळं घेतो एकत्र करून. हा आईला लाईट गेली. माधू काय झालं. माधू, अरे एवढा त्रास होतोय तर रजा टाक की. कशाला आलायस कामावर. अरे मुकादमाचा फोन आलता.
एक आश्चित तसा कामावर ये म्हणून. अरे लय चिडलाय तू मुकादम. अरे बरोबर बोलतोय तू. जरा विश्रांती घे, हाताची जखम तरी बरी होऊ दे. कचऱ्यामुळे इन्फेक्शन होईल त्यात. अहो नको जोशी काका. अहो आम्हाला कुठली आले विश्रांती. आम्ही विश्रांती घेतली तर या सगळ्या शहरात कचऱ्याचे ढीग साठेल आणि तू मुकादम फाडून खाईल ते वेगळंच. वा 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 महाराज, आपण कामावर आलात, आमच्यावर उपकार झाले म्हणायचे. अहो मुकादम साहेब तसं नाही. तसं नाही कसं, उपकारच झाले की. तू कामावर नाहीस, ही सफाई झाली नाही म्हणून लोक माझी तक्रार करायला लागलेत. आणि तो नगरसेवक माझी आई बहीण काढायला लागलाय. हा तसं नाही मुकादम साहेब. अहो हातात काच घुसली काम करताना, हात फाटलाय म्हणून कामावर आलो नव्हतो. तुझं लक्ष कुठं होतं? हा अहो साहेब त्यावेळी नेमकी लाईट गेली होती हो, आणि हातात काच घुसली त्याला म्या काय करणार सांगा. अहो मुकादम साहेब खरंच लाईट गेलेली. हे तू गप बस, तू यात पडू नकोस. सरकारी काम आहे. हा तुझं काम बघ. चल हे बघ माग्या, काम नीट करायचं, नाहीतर घरात बसायचं कायमच. अहो चल कामाला लाग. चल. हा करतो. माधू जाऊ दे, कशाला लक्ष देतोस? मनावर घेऊ नकोस एवढे. अहो काका नाही हो. अहो प्रामाणिकपणाने काम करणाऱ्या माणसाला हे असलं बोलणं लागते. अहो हा चला लागूया कामाला. अर्गणे अरे तू कधी आलायस? जेव्हा ते मुक्कादम तुम्हाला बडबडत होता तेव्हा चालू. अरे आणि आज ती शाळेत गेला नाहीस वय? नाही. कर काय झालं बाबा? तुला काही बरं वाटत नाही का बाबा? अरे बोल की लेकरा, हा असा गप का आहेस? तुमच्यामुळं मी शाळेला जात नाही. हा माझ्यामुळं? तुमच्यामुळंच. शाळेत सगळी मुलं मला चिडवतात तुमच्यामुळं. माझ्या वर्गातल्या मुलांच्या घरासमोरची घाण काढता तुम्ही, घाण. या सगळ्याची किळस येते मला. अहो कोणी पोरं मला वर्गात मला जवळ बसवून घेत नाही, माझी चेष्टा करतात. मला या सगळ्याची लाज वाटते, लाज. बाबा मला या तुमच्या कामाची ना लाज वाटते, खरंच लाज वाटते. अरे लेकरा, अरे असं नाही करू बोलूस लेकरा. माधू चल चल उठ. नाही होत जोशी काका, संपलंय असं. हो हे कचरा काढता काढता माझ्या आयुष्याचाच कचरा झालाय. अहो मी घाण साफ करताना लोक नाकावर हात ठेवतात. अहो माझं नाव सुद्धा माहित नसतं त्यासनी. हे कचरेवाल्या अशी हाक मारतात. अहो लोक त्याच्या कार्यक्रमाला सण समारंभाला आवाज तर नाही बोलवत, पण कचरा गोळा करायचा असेल तेव्हा मात्र मला बोलवत्यात. अहो यांच्यासारखं आमचं शिक्षण नाही, नोकरी नाही. अहो पोटाची खळगे भरण्यासाठी आम्ही उतरतो ह्या असल्या गटारी, ह्या असल्या गाडीत. अहो कष्ट करतो आम्ही प्रामाणिकपणे, काम करतो आम्ही. त्यात माझा काय दोष सांगा की जोशी काका? अहो आम्ही पण माणसंच आहोत नव्ह तुमच्यासारखी. पण समाजात आम्हाला काहीच किंमत नाही. आज तर माझ्या घरात सुद्धा माझी किंमत राहिली नाही. बघितलं ना कसं बोललं माझं लेकरू. अहो कचरा उचलता माझ्या आयुष्याचाच कचरा कधी झाला हे कळलंच नाही जोशी काका. काय करू आता सांगा की? शांत हो माधू, शांत हो, रडू नको. अरे परमेश्वरा,
पाहिलं या महादूची अवस्था आपल्यामुळेच झालीये. होय, आपल्यामुळेच. आपण जेव्हा पहाटे साखर झोपेत असतो ना, तेव्हा हे लोक रस्ता साफ करतात, गटारी स्वच्छ करतात. कारण काय? आपल्याला एक प्रसन्न मंगल पहाट मिळावी, ती उदयाला यावी म्हणून. आपल्याला त्यांचं नावही ठाऊक नसतं. मात्र कधी कचरा पडला तर आपणच त्यांच्या नावाने खडे फोडतो, त्यांना शिव्या देतो. आपण समारंभात चांगले कपडे घालून मिरवतो, दिव्यांची रोषणाई करतो घरात. पण यांचं आयुष्य कायम अंधारात, कायम घाणीत. आपल्या पायाखालचा रस्ता स्वच्छ असतो, पण यांचं आयुष्य ते मात्र गलिच्छ झाले. रस्त्यावरचा कचरा महादू स्वच्छ करेल, पण आपल्या मनातल्या कचऱ्याचं काय? तो आपणच साफ केला पाहिजे. हो, तो आपणच साफ केला पाहिजे. आपण छान राहावं म्हणून ह्यांना घाणीत काम करावं लागतं. पण हे स्वच्छता करणारे पवित्र हात कायम अदृश्यच राहतात, कायम अदृश्यच राहतात. हीच प्रार्थना